अरे लिंगप्पा साहेब कुठे? ते ते रात्री पर्सनल कामासाठी त्यांच्या गावी गेले. मी त्यांचा फोन ट्राय करतोय पण सर ऐकताय ना सर? हो तिथे पोहोचताय ना, मी लगेच तिकडून निघतो लगेच. विक्रम 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 काय झालंय? विक्रम विक्रम फोन विक्रम. देवयानी साईटवर खूप मोठा अपघात झालाय. फ्लावरचा मोठा भाग कोसळला आणि त्याखाली कित्येक कामगार. हे बघ जितेंद्र, ही छोटी मोठी घटना घडलेली नाहीये. फ्लायओव्हर पडलेला आहे आणि निष्पाप जीव त्या ठिकाणी काढले गेलेले आहेत. आपल्याला या प्रश्नांची उत्तर मिळालंच पाहिजे. रणवीर राजे, झाल्या प्रकाराबद्दल विक्रमादित्यांना जबाबदार ठरवलं जातंय. तुमचं काय मत आहे? नो कमेंट्स. रणवीर राजे, तुम्ही आमच्या प्रश्नांची उत्तर टाळू शकत नाही. तुम्हाला उत्तर द्यावंच लागेल. हा, आता तुम्हाला बोलायचं नसेल तर माझ्या एका छोट्याशा प्रश्नाचं उत्तर द्या की हा अपघात होता की घातपाताचा प्रकार होता? आम्ही काय सांगणार? चौकशी समितीचा अहवाल आला की कळेल. विक्रमादित्यांना सजा झाली तर भाऊ म्हणून तुमची भूमिका काय असेल? नो कमेंट्स. त्या ब्रिज खाली निष्पाप जीव गाडले गेले, त्याची जबाबदारी कोण घेणार हो, आहे? हो. आणि भाऊ म्हणून विक्रमादित्यांना तुम्ही कोणता सल्ला देणार आहे? नो कमेंट्स. एक्सक्यूज मी. आपण सर आमच्या प्रश्नांची उत्तर द्या. अरे तुम्हाला उत्तर द्यावीच लागतील. आमच्या रणवीर राजे, तुम्हाला उत्तर प्रश्नांची द्यावीच उत्तर लागतील. द्यायला पाहिजे. बोल देवयानी. नील भैया कुठे आहात तुम्ही? काय झालं देवयानी? एवढी घाबरलेली काय? नील भैया, विक्रमची कंपनी जो फ्लायओव्हर कन्स्ट्रक्ट करत होती तो कोसळला. काय? हो नील भैया आणि त्यात खूप कामगार गाडले गेले. विक्रम कुठे? विक्रम साईटवरच गेला. नील भैया, मी सतत विक्रमला फोन करते पण तो उचलतच नाहीये फोन. मला विक्रमची खूप काळजी वाटते नील भैया. देवयानी तू शांत हो. आम्ही ताबडतोब तिकडे जातो आणि विक्रम बरोबर थांबतो. हो, आणि नील भैया प्लीज तिथे नक्की काय घडलंय ते मला कळवा. काळजी करू नकोस. आम्ही ताबडतोब तिकडे जातो आणि तुला कळवतो. काय रे, काय शोधतोयस? देवयानीचा फोन आला होता. काय म्हणत होती? रागिणी, विक्रमची कंपनी बांधत असलेला फ्लायओव्हर कोसळलाय. काय? हो, फ्लायओव्हर खाली बऱ्याच कामगारांच्या झोपड्याही होत्या. त्यामुळे मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाल्याची भीती आहे. विक्रम भाऊजी आणि देवयानी कुठे आहेत आता? विक्रम साईटवर गेलाय. देवयानी घरी एकटीच आहे. विक्रम तिचे फोनही उचलत नाही, त्यामुळे काळजीत आहे. आम्हाला विक्रमच्या मदतीसाठी जायला हवं. नक्की काय घडलंय तिथे पोहोचल्यावर आम्ही तुला कळवतो. तू काळजी करू नकोस. येतो आम्ही.
देवयानी नील भैया, विक्रम, येतोय. तुम्ही साईटवर नाही गेलात. तुम्ही विक्रमला असं एकट्याला टाकून आलात. विक्रमला फोन केला होता, तो घरी यायलाच निघालाय. तोच आम्हाला म्हणाला की तुम्ही घरी जा, देवयानी काळजी करत असेल म्हणून. नाही नील भैया, तुम्ही विक्रम बरोबर थांबायला हवं होतं. देवयानी तू उगाच पाणी कधीस. तिकडे नक्की काय झालं आम्हाला सांग. सकाळीच विक्रमला फोन आला. फ्लायओव्हरचा मोठा भाग कोसळला आणि त्याखाली बरेच कामगारही सापडले. नील भैया, विक्रमच्या बाबतीत घडणाऱ्या सगळ्या घटना पाहिल्यानं की असं वाटतं की राज ज्योतिषींनी सांगितलेलं भविष्य खरं ठरते की काय. देवयानी तू घाबरलीस म्हणून तुझ्या मनात नाही नाही ते विचार येत आहेत. हे बघ, असं काहीही होणार नाहीये. विक्रमला विक्रम विक्रम, विक्रम काय झालं तिथे? हा विक्रम, नक्की काय झालं विक्रम? कसा झाला अपघात? नेमकं कसं घडलं आम्हालाही माहित नाही भैया, पण जे घडलंय ते खूप भयंकर आहे. त्या ढिगाऱ्याखाली नेमके किती लोक सापडलेत, त्यातले किती जिवंत आहेत, किती काही सांगता येत नाही. पण आम्हाला एवढी नक्की खात्री आहे, हा अपघात नाहीये, कोणीतरी घडवून आणलं. कोण करेल हे असं? म्हणजे तुझा कोणावर संशय? कदाचित लिंगप्पा साहेबांचा किंवा आमचा एखादा शत्रू किंवा आमचा एखादा प्रतिस्पर्धी. प्रतिस्पर्धी? लिंगप्पा साहेबांचं काय म्हणणं आहे? ते आउट ऑफ टाउन आहेत भैया. त्यांच्यापर्यंत बातमी पोहोचली असेल, लवकरात लवकर तेही परत येतील. पण विक्रम, आता पुढे काय करायचं? जोपर्यंत आपल्या हातात पुरावा येत नाही देवयानी, तोपर्यंत कोणालाही दोषी ठरवण्यात अर्थ नाही. पण या अपघाताला आम्हाला जबाबदार ठरवून आमच्या बाबतीत काही घडू शकतं. कदाचित जेल सुद्धा. मला असं वाटतं की आपण सगळ्यांनीच मानसिक तयारी करून ठेवलेली बरी. समजा आमच्या बाबतीत असं काही घडलं तर आमच्या देवयानीकडे लक्ष द्याल ना. विक्रम, असं का बोलतोस तू? या अपघातात तुझा काहीच दोष नाहीये. विक्रम, तुला काही होणार नाही. काहीही होणार नाही. आम्ही हे सगळं मुद्दामून तुमच्या समोर स्पष्टपणे सांगतो, याचं कारण आमच्या बाबतीत खरंच काहीही घडू शकतं. फक्त फ्लायओव्हर कोसळला असता भैया तर गोष्ट वेगळी होती. पण हा फ्लायओव्हरचा पिलर कोसळल्याने अनेक माणसांचे जीव त्याच्यात गेले. आणि ह्या प्रकरणातून सहजासहजी आमची सुटका नाही. विक्रम, जर का तुला वाटत असेल या प्रकरणामध्ये तुला अटक होईल, तर आपण अटकपूर्व जामीन घेऊया.
हो विक्रम. नाही भैया, आम्ही जर तसं केलं तर लोक आमच्याकडे गुन्हेगाराच्या नजरेत बघतील. काय करायचं ठरवलंयस? काय नाही, लिंगाबासाहेब आल्यानंतर जे करायचं ते करतील. तोपर्यंत फक्त वाट बघणं आपल्या हातात आहे आणि तेवढंच करायचं. विक्रम तुला एवढंच सांगतो, या प्रकरणात आम्ही सगळे तुझ्या पाठीशी आहोत. काळजी करू नकोस. येतो आम्ही. हे बघ विक्रम, तुला काही होणार नाही, पण प्लीज तूच अशी हार नको माणूस. आम्हाला हार मानू नको असं सांगताना तू स्वतः मात्र रडतेस देवयानी. विक्रमादित्य, जास्तीत जास्त पैसा मिळवण्याच्या लालसेपोटी आणि कमीत कमी दिवसामध्ये काम पूर्ण करण्याच्या तुमच्या अट्टासापायी हा अपघात घडलेला आहे असं लोकांचं मत आहे. तुम्हाला काय वाटतं? खोटं आहे सगळं. फ्लायओव्हरचं काम ठरलेल्या वेळेतच पूर्ण होणार होतं. नाही, पण मृत्यूमुखी पडलेल्या त्या लोकांविषयी तुम्ही काय विचार केलाय आणि त्यांच्या मृत्यूस तुम्हीच जबाबदार आहात असा तुमच्यावर आरोप केला जातोय. आमच्यावर कुठले आरोप होतात, काय आरोप होतात याची आम्हाला पूर्ण कल्पना आहे. पण हा एक अपघात होता, घातपात नाही, हे लोकांनी लक्षात घ्यायला हवं. तुमचा इतिहास पाहिल्यावर लोकांचं काही चुकतंय असं आम्हाला अजिबात वाटत नाही. देवयानी मॅडम यापूर्वी देखील शाळा पाडण्यासाठी यांनी असाच प्रयत्न केला होता. आम्ही बरोबर बोलतोय ना? लोक अजूनही विसरलेले नाहीये. बस झाला, बस झाला. आता लोकांना पुढे करून आमच्यावर वाटेल ते आरोप करू नका. आणखी एक गोष्ट, विक्रम, काय 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 विक्रम, सोड. हा? विक्रम, सोड त्याला. तुम्ही काय करताय काय? विक्रम, हे बघा, हे बघा. मी करायचं नाही, इथनं निघून विक्रम, सोड विक्रम. काय झालं रे ते? प्रत्येक गोष्टीमध्ये बातमी शोधत असता. कधीतरी माणूस म्हणून समजून घ्या ना त्याला. बातमी कळल्यापासून 2 घास खाल्ले नाहीये त्यांनी. सतत त्या ढिगाऱ्याखाली सापडलेल्या माणसाचा विचार करतोय. ही तुमच्यासाठी बातमी नसेल, पण ते खरं आहे. हे बघा, विक्रमच्या हातून काही चूक घडली असेल ना तर मी माफी मागते, पण प्लीज आता इथून निघून जा. पण यांनी जे काही Please, केलं निघून जा. पण तुम्ही विक्रम, झोप नाही येते. नाही येते झोप.
नाही येत असो. खूप प्रयत्न करतोय आम्ही झोपायचा, पण नाही येत असो. सतत तेच तेच विचार मनात येत राहतात. डोळे बंद करतो आम्ही. डोळे बंद केल्यावर तोच फ्लायओव्हरचा पडलेला भाग, त्याच्या खाली काढले गेलेले आमचे कामगार, त्याच्या किंकाळ्या, त्यांच्या कुटुंबियांचे भकास चेहरे नाही विसरू शकत नाही आम्ही. ते सतत डोक्यात येते. पत्रकारांनी आमच्यावर केलेले आरोप, विक्रम, हे सगळं विसरून झोपायचा प्रयत्न तरी कर. नाही शक्य देवाने, नाही शक्य. आम्ही खूप प्रयत्न करतोय, मला नाही शक्य होत. किती विसरायचा प्रयत्न केला ना तरी एक गोष्ट आम्ही नाही विसरू शकत आहे, ते म्हणजे या सगळ्याला आम्ही कुठेतरी जबाबदार आहोत. आमच्यासाठी काम करत होते ते सगळेजण, आमच्यावर विश्वास ठेवून काम करत होते. कसं विसरू सांग ना देवाने. त्या सगळ्यांच्या मरणाचं ओझं घेऊन आम्हाला कशी शांतपणे झोप लागू शकते. विक्रम, चल आत चल तू. आम्हाला नाही झोप येते. विक्रम, आत तर चल ना. चल उठ. विक्रमादित्य राजे शिर्के इथेच राहतात का? हो, पण बोलवा त्यांना. हो, पण काय? तुम्हाला सांगितलं ना, एकदा बोलवा त्यांना म्हणजे बोलवा. मी इन्स्पेक्टर विजय जाधव. तुमच्या विरोधात आमच्याकडे अरेस्ट वॉरंट आहे आणि म्हणून आम्ही तुम्हाला अटक करायला आलेलो आहे. असं कसं अटक करायला आलात? जे घडलं त्यात विक्रमचा काहीच दोष नाहीये. तो एक अपघात होता. हे बघा मॅडम, आम्हाला आमचं काम करू द्या. तुमचा विश्वास नाहीये का माझ्या बोलण्यावर? मी सांगते ना, विक्रमचा काहीच दोष नाहीये. मॅडम, मला काही ऐकायचं नाहीये. देवयानी, त्यांना त्यांचं काम करू दे. विक्रम, त्यांना त्यांचं काम करू दे. इन्स्पेक्टर साहेब, आम्ही तयार. हवालदार, नाही,